नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कुणी जर जास्तच आपलं कौतुक, प्रशंसा आणि स्तुती करत असेल किंवा आपल्याला मान सन्मान देऊन चांगलं म्हणत असेल तर ते कधीच जास्त मनावर घेऊ नका. कारण स्तुती माणसाच्या प्रगतीला संथ आणि मंद करत असते. स्तुतीत सगळ्यात मोठा मीपणा असतो. तो आपोआपच माणसाला गर्वाच्या शिखरावर घेऊन जात असतो. स्तुती ही आपल्या बुद्धीला रोखत आणि कमी करत असते. स्तुतीमुळे अहंकाराचे मांस आपल्या अंगावर चढत असतं. म्हणून ती कधीच जास्त मनावर घ्यायची नसते. पण त्यापेक्षा जास्त मनावर घ्यायची असेल तर निंदा, विरोध, टीका घ्या. कारण या तिन्ही गोष्टीपासून आपलं नुकसान कधीच होणार नाही. यांच्यामुळेच आपण दुप्पट यशाचे शिखर कमी वेळात पार करू शकतो. इतके सामर्थ्य आहे निंदा, विरोध आणि टीकेत. म्हणून याच 3 गोष्टीवर जास्त लक्ष द्या. शांत राहून निंदा पचवायला शिका. कारण ती आपण कुठे कमी पडत आहे हे आपल्याला सांगत असते आणि आपल्या प्रगतीला दिशा मिळत असते. स्तुती ही आपल्या प्रगतीत अडथळा निर्माण करत असते, जिच्यामुळे आपले किती नुकसान होतं हे आपल्याला कधीच दिसत नाही. कारण तिच्यात गर्व, अहंकार आणि मीपणा भरलेला असतो. म्हणूनच स्तुती कधीच जास्त मनावर घेऊ नका. स्तुतीपेक्षा निंदा ही अधिक सर्वश्रेष्ठ आहे. भाग्यवान ते नसतात ज्यांना सारं काही मिळतं. भाग्यवान तर ते असतात ज्यांना जे मिळतं त्याला ते चांगलं बनवत असतात. तेव्हा चांगलं बनत राहा. त्यासाठी नवीन गोष्टी शिकत राहा, कौशल्य आत्मसात करा आणि एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून नावारूपास या. कधीकधी मजबूत हातांनी पकडलेली बोटीसुद्धा सुटतात. कारण नाती ताकदीने नाही तर मनाने निभावावी लागतात. तेव्हा नाती निभावताना निंदा आणि स्तुतीला जास्त महत्त्व देऊ नका. फक्त माणुसकी जपा आणि नाती जोडत राहा. आयुष्यामध्ये तुम्ही खूप माणसे कमवाल. नशिबात असेल तर मिळेल असं म्हणत राहू नका. कारण आयुष्यात नशिबाचा वाटा 0 तर प्रयत्नाचा वाटा हा 100% असतो. नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे. नशिबावर अवलंबून राहणारी लोक प्रगती करू शकत नाहीत. या जगात प्रत्येक गोष्ट मनासारखी होईलच असं नाही. पण जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा यशाच्या दिशेने वाटचाल करा. यश मिळेल याची खात्री बाळगा. आणि नाहीच मिळालं तर अनुभव नक्कीच मिळत राहतो. आणि या अनुभवाच्या जोरावर आपण बरंच यश संपादन करू शकतो. प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार. पण दोन्ही बाजूने विचार करून तर बघा. कधीच गैरसमज होणार नाहीत. आणि गैरसमज हे खूप घातक असतात. कारण ते कित्येक दिवसाची नाती एका क्षणामध्ये तोडून टाकतात. तेव्हा गैरसमज वेळच्या वेळी दूर करण्याचा प्रयत्न करा. एखादा माणूस माझ्या मनातून उतरला की मी आयुष्यभर त्याच्याकडे डुंकूनही बघणार नाही. या अशा स्वतःच्या ग्रेट स्वभावाच्या काही लोकांना प्रचंड गर्व असतो. कधीतरी निवांत बसून आयुष्यात येऊन गेलेल्या आणि दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला की लक्षात येतं की असे अनेक जण ज्यांनी आपल्याला दुखावलं म्हणून आपल्या आयुष्यातून आपण त्यांना वजा केलं होतं, ते अनेकदा समर्थनीय नव्हतंच. भावना दुखावल्या असं म्हणत आपण आपल्या अहंकाराला विनाकारण जोपासत बसलो आणि सोन्यासारखी माणसं आपल्या प्रतीक्षेला कंटाळून आपापल्या मार्गाने ती निघून गेली. आता त्यांचा तुम्ही कितीही इंतजार केला किंवा प्रतीक्षा केली तरी ती माणसं पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये येत नाहीत. तेव्हा वेळेला महत्त्व द्या आणि वेळेनुसार बदल करून तुम्ही तुमचा स्वभावही चेंज करा, जेणेकरून तुमच्या आयुष्यातून माणसं निघून जाणार नाहीत. त्यांची एखादी कृती, चूक हा जणू काही जन्ममरणाचा प्रश्न बनवून ती हाकनाक आपल्या अहंकाराला बळी पडली हे आपल्याला कधी कळतच नाही. पण आपण जसे जसे परिपक्व होत जातो तसं तसं लक्षात येतं की भावना आणि अहंकार यांच्यात असलेली सूक्ष्म रेषा योग्य वेळी जाणून वागायला हवं होतं. त्या माणसांनी आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या होत्या. स्वतःच्या चुकासुद्धा आठवून निदान स्वतःशी तरी मान्य करायला हव्या होत्या. स्वतःच्या चुकासुद्धा जर आपण मान्य केल्या असत्या तर ती माणसं तुमच्या आयुष्यात राहिली असती. जसं म्हणतात की भावना क्षमाशील असते तर अहंकार मात्र एक घाव 2 तुकडे करून मोकळा होतो. भावना दुखावली असं आपण म्हणतो तेव्हा खूप वेळा भावना नाही तर अहंकार दुखावलेला असतो आणि अहंकार हा नाती संपवतोच.
अगदी एखादी आनंदाची बातमी जरी कोणी आपल्याला उशिरा दिली तर त्या गोष्टीचं दुःख आणि राग म्हणून त्याचं अभिनंदनही आपण केलेलं नसतं. आणि हे अनेकदा आपल्या बाबतीत घडतं. जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नसतं, तर त्या जगण्यालाही स्वतःचं असं वेगळं रूप आणि अस्तित्व असतं. कोणाचंच कोणा वाचून काही अडत नाही, पण आयुष्यात आलेली चांगली माणसं जेव्हा गैरसमजुतीमुळे दुरावतात तेव्हा मात्र जर ती माणसं आपल्या आयुष्यात राहिली असती तर जगणं अनेक पटीनं सुंदर आणि अर्थपूर्ण झालं असतं, असं मात्र आपल्याला नक्कीच वाटून जातं. बऱ्याचदा तर समोरच्या व्यक्तीच्या वागण्याचा आपण आपल्या मतानुसार अर्थ काढतो. तसा विचारही समोरच्या व्यक्तीचा नसतो. तो आपल्या काही गोष्टी सहज म्हणून वागत असतो, पण आपण त्या वागण्याचा विपर्यास करतो आणि वाद वाढवून घेतो किंवा ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून वजा करतो. हे चुकीचं आहे. मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याला गंध मनाला, शरीराला प्रसन्न करून जातो. सहवासातील माणसांचं देखील असंच असतं. काही माणसं काही क्षणात मनाला खूप आवडतात, आपली होऊन जातात, तर काही कितीही सहवासात राहिली तरी त्यांची आतून ओढही अजिबात राहत नाही. आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या माणसांची कितीही मोठी चूक असू द्या, ती चूक आयुष्यापेक्षा आणि नात्यापेक्षा मोठी नाही. तुम्ही त्या व्यक्तीला क्षमा करा आणि क्षमा केल्यानंतर ती व्यक्ती आपोआपच तुमच्याशी नात्याने जोडली जाईल. कारण क्षमा ही एक अशी गोष्ट आहे की ती तुमचे सर्व अपराध पुसून टाकते. समजुतीच्या शब्दात पण ताण पडतो, कारण ते वायफळ वाटतात. बोलणाऱ्याच्या अंतःकरणातून जरी ते येत असेल तरी ऐकणाऱ्याच्या मनापर्यंत ते पोहोचत नाहीत. शेवटी ज्याचं ओझं त्यालाच पेलावं लागतं. एखाद्याने काही काळ आपलं सामान उचललं तरी त्या मदतीच्या भारानं आपण हे वाकलेलोच असतो. स्वतःला शहाणं समजणाऱ्या माणसांची ह्या जगात एवढी गर्दी झाली आहे की तुम्हाला शहाणं म्हणून मिरवायचं असेल तर शहाण्यांनी मान्य केलेलं वेडपण पण पांघरलेलं असेल तर तेही तुम्हाला मान्य करावं लागेल. पण तुम्हाला जर विक्षिप्त ठरायचं असेल तर स्वतःचा वेगळा मार्ग शोधावा लागेल आणि तो मार्ग साहजिकच समाजमान्य मार्गापेक्षा वेगळा असायला लागेल. आणि हा मार्ग शोधण्याची वेळ आता तुमच्यावर आलेली आहे, तेव्हा मार्ग नक्कीच शोधत राहा. एकदा 40शी ओलांडली की सगळीकडे सौंदर्याचा साक्षात्कार व्हायला लागतो. काय आहे 40शी ओलांडली की मरणाची चाहूल जाणवायला लागते आणि माणूस जीवनातले सौंदर्य शोधायला सुरुवात करतो. अत्तराची बाटली संपत आली म्हणजेच ती जास्त जपायची असतं. माणसांच्या बाबतीतही असंच घडताना दिसतं. तेव्हा काही नाती संपायच्या अगोदर त्यांना जपून ठेवा. चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शोधूनही तिथं माणूस पण सापडत नसेल तर त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाणं वाटतं. शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते, पण मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते. शरीराला वय असतं, पण मनाला मात्र ते कधीच नसतं. शेवटी काय, आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो. शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती व्यक्ती हवीशी वाटते. म्हणूनच बाहेर लक्ष दिव्यांची सुंदर आरास असूनही देवघरातील समईच्या तेजापुढंच आपण नतमस्तक होतो, कारण तिथे महत्त्व असतं त्या दिव्याला. आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं. आपल्या आवडत्या माणसाचं आपल्यासोबत असणं ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई असते. ती प्रत्येकाच्याच वाट्याला येतेच असं नाही. तेव्हा तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत तुम्ही राहत आहात हेच तुमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तेव्हा त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यामध्ये जपून ठेवा, कारण तुमच्या आनंदाचा भाग ती व्यक्तीच असते. आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे, नशिबानं कधी भेटलीच तर हळूवार जतन करून ठेवा. कदाचित ती माणसं पुन्हा भेटतील न भेटतील हे आपल्यालाही माहीत नसतं, तेव्हा ती माणसं नक्कीच जपून ठेवा. स्वतःच्या यातनामय आयुष्यक्रमाची आणि भावनात्मक ताणतणावाची तितक्याच लहरींवर दुसऱ्या कोणाला तरी जाणीव आहे आणि ती व्यक्तीही तेवढीच बेचैन आहे. एवढ्याच आधाराची संवेदनक्षम व्यक्तीला गरज असते.
तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.